अमरावतीतील दामिनी रेस्टॉरंट आणि बार मध्ये 13 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। अमरावतीच्या दर्यापूर मधील ही धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या हॉटेलमध्ये ही घटना घडल्याची माहिती आता समोर येते। आरोपी रोशन पळसपव गावकर याच्यावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश दिलाच कसा असा सवाल देखील आता विचारला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव। छगन, राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रकार हे सध्या सुरूच आहेत, हे सत्र सुरू आहे। अमरावतीमध्ये देखील आणखी एक घटना घडलेली आहे आणि ही घटना सत्ताधारी नेत्याच्या हॉटेलमध्ये घडतीये। नक्कीच प्रथमेश, ही संतापजनक घटना म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे तो प्रकार अत्यंत निंदनीय होता। एका राजकीय व्यक्तीच्या हॉटेलमधला हा संपूर्ण प्रकार आहे आणि ज्यावेळी त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं, तिला एका गाडीवरती बसवून त्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं, त्यावेळी हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ती मुलगी दिसलेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर त्यावेळी ज्या हॉटेलमध्ये त्या मुलीने प्रवेश केला त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या विचारणा का केली नाही या आरोपींसंदर्भात, अशी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि हे एका मोठ्या राजकीय नेत्याचं हॉटेल आहे, ज्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीतले नियम अतिशय सीसीटीव्ही असेल, स्टाफ असेल, सिक्युरिटी असेल, या सगळ्या गोष्टी असताना देखील या मुलीला प्रवेश दिला कसा? आणि या हॉटेलमध्ये जाऊन या एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होतोय आणि ती पीडिता पोलिसात जाऊन या सर्व गोष्टी सांगते, हा सर्व प्रकार निंदनीय होता। पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतलेली आहे, तात्काळ आरोपीला अटक देखील केलेली आहे। पोस्को अंतर्गत त्या आरोपीवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातला तपास जो आहे पोलीस करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने एका राजकीय नेत्यांच्या हॉटेलमध्ये ही घटना घडल्याने परिसरांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। प्रथमेश।